गॅस सिलेंडर बुक होत नाहीये किंवा फोन लागत नाहीये तर थांबा, आता टेन्शन घेऊ नका. तुम्हाला 4 सोप्या पद्धती सांगते, त्या पद्धती फॉलो करा. तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल. आणि जर हे करून सुद्धा जर सिलेंडर बुक झाला नाही तर तुम्हाला कुठे तक्रार नोंदवायची ते देखील मी सांगते. आता या सगळ्यासाठी तुम्हाला लांबलचक रांगेत उभं राहावं लागणार नाही आणि तुमचा वेळ देखील वाचणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा. सगळ्यात पहिली सोपी पद्धत आहे व्हॉट्सअपद्वारे. स्क्रीनवर हे जे नंबर दिसत आहेत ते नंबर सेव्ह करा. व्हॉट्सअपवर जा आणि व्हॉट्सअपवर हाय किंवा बुक असं मेसेज करा. तुमचा सिलेंडर बुक होऊन जाईल. दुसरी सोपी पद्धत आहे SMS द्वारे. स्क्रीनवर तुम्हाला जे हे नंबर दिसत आहेत ते नंबर सेव्ह करा आणि त्याच्यावर हाय, बुक किंवा रिफिल असा मेसेज करा आणि तुम्हाला समोरून मेसेज येईल की तुमचा सिलेंडर बुक झालेला आहे. तिसरी सोपी पद्धत आहे मिस्ड कॉलद्वारे. तुम्हाला स्क्रीनवर हे जे नंबर दिसत आहेत ते सेव्ह करा आणि त्या नंबरवर मिस्ड कॉल द्या, म्हणजे तुमचा सिलेंडर बुक होईल. आता चौथी सोपी पद्धत आहे मोबाईल ॲप्सद्वारे. जर वरील 3 पद्धतीनुसार जर तुमचा सिलेंडर बुक झाला नाही तर तुम्ही उमंग, पेटीएम, ॲमेझॉन पे या ॲप्सद्वारे तुमचा सिलेंडर बुक करू शकता. आता इतकं सगळं करूनही तुमचा सिलेंडर बुक झालाय मात्र तो डिलिव्हर झाला नाही तर त्यासाठी तुम्ही तक्रार देखील नोंदवू शकता. त्यासाठी स्क्रीनवर हे जे टोल फ्री नंबर दिलेत, ज्या ज्या कंपनीचा सिलेंडर आहे त्या कंपनीचा टोल फ्री नंबर या स्क्रीनवर दिसतोय तो सेव्ह करा आणि त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही तुमची तक्रार नोंदवा. तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक रेफरन्स ID मिळेल, त्याद्वारे तुम्ही तुमची तक्रार तपासू शकता. आता जर इतकं करूनही काही रिस्पॉन्स मिळत नसेल तर तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता. त्या संबंधित कंपनीला टॅग करा आणि सोशल मीडियावर तुम्ही तुमची तक्रार मांडवा. सोशल मीडियावर पटकन तुम्हाला रिप्लाय मिळू शकतो. आता ही माहिती सगळ्यांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांचं देखील टेन्शन कमी होईल. आणि व्हिडिओ आणि माहिती आवडली असल्यास मला फॉलो करायला विसरू नका.